सुषमा भाजीपाला घेऊन ना, नाहीतरी आता चाललोच इथून तर. पाणी किती चांगला भाजीपाला ताजा ताजा आहे. मा मागरी कांदे घ्यायला लागतात व एकही कांदा नाही. कांदे घेतो बाई 2 किलो आता. भाजीपाला घे ना मग. हे खा ना, असं काही समजू नको मी पैसे दिले म्हणून मीच खाईन. काय घे. अहो मस्त गोड आहे. हा तसं काही नाही, दे ना. तुला तर म्हटलं होतं घे. 10 रुपयाचा तो होतो एवढं मोठं डवनाभर जाम दिला त्याने. साजरा चिरून मसाला टाकला त्याच्यावर, काळं मीठही टाकेलाय. आणि त्या 10 रुपयासाठी घेतलं नाही. घे आता मायातलं खाय. काय किती साजरा आहे. अव तूच खाय. मी काय नाही सुस्मीची यातलं घेणं म्हणजे खाय माघारी वक मायदारी. अव घे ना, खाय ना. नाही मी भाजीपाला घेतो ना, राहू दे खाय तू. भाऊ टमाटे कसे दिले. अव थांब, तुला काय भाजीपाला घेता येते. मी घेतो. अव भाव घेऊ करता आला पाहिजे ना. लय सांगतात हे लोक, लय सस्तात देतात. मग भाव करणारा पाहिजे फक्त. मी माघारी जाऊ भाजीपाल्याला आलोय ना, ते माग उभे राहतात आणि म्हणतात तूच घे. हो ते माहित आहे. हे बरोबर भाव करते म्हणून. भैया कैसा लगा या टमाटर. 10 रुपये पाव. अमाय बाई 10 रुपये पाव टमाटे आहेत काय. काही सांगता 30 रुपये किलो तो घेतले होते त्या रोजी मी. अरे ताई आता उन्हाळा चालू झाला, आता भाजीपाला महाग होणारच आहे. किती देऊ, किती घेता. किती घेता बा का बा. तू किती घेता ज्योती. मी घेतो 2 किलो. तू नाही एवढा नाही पाहिजेत मला. मी अर्धा किलोच घेतो बाई. काय माय अर्धा किलो टमाटर. अर्धा किलो टमाटर खाशीन काय, भाजी टाकशीन काय हो. तुम्ही चिरून खात ना वाटते. सलाद करत ना का तुम्ही. माय बाई अहो सलाद खाल्लं पाहिजे. हाय की नाही भाऊ. सलाद साजरा राहते की नाही. शिकेल लोकायले कळते ते. आम्ही शिकेल आणणार त्याच्यानं मला कळते काय खाव काय नाही. हो नाही बरोबर आहे बाई, सलाद खाल्लंच पाहिजे. हो चांगला आहे, भाजीपाला खाणं चांगलंच आहे ना. हो किती देऊ बाई टमाटे. भाऊ माझा अर्धा किलो अलग मजा आणि पैसे 2 किलो अलग मजा. तू वाली होय माग होय, तुले नाही कळत. मी सांगतो बरोबर भाऊ. साजरे घ्या टमाटे. हो डाकेल डोकेल हे नका घेऊ, खराब होतं घर जाऊन फेका लागते. घे माय मी माग होतो. खाऊन घे ना पहिले का सारा बाजारात घेऊन हिंडतो ते हातात. गोबी कशी दी गोबी. अहो ते मराठीत बोलतात ना, ते सांगा मराठीत बोलणं. हिंदीत काय बोलतात ते सांगा. ते मराठी बोलून राहिले ना. तुला येत नाही काय. मला येते, मी इंग्रजी ते बोलू शकतो. इसको मराठी या इसको हिंदी नहीं आती. हाँ मुझको अंग्रेजी भी आती है. हाँ टमाटर बराबर लगा ना, छिड़के छाड़के निकाल देना उसमें से. डाक डूक होगा तो वो भी निकाल देना. घर जाकर काट कर फेंकना पड़ता है. बहुत महंगे है ना, तो महंगा चीज घर जाकर फेंकने में थोड़ी सी दिक्कत होती है. पैसा देना पड़ता है ना. फोकट का थोड़ी है. अच्छा माल डालो. काही काही नाही मग ताई, सगळाच माल चांगला आहे. पहा सगळं एक टमाटर कोणतं घ्या तुम्ही. तुमच्या हाताला काढा ना, तसं काही नाही आपलं. तुमच्या हाताने काढा. हाँ काढ़ो, आपल्या हाथान काढ़ो. नहीं आप ही निकालो. हम आगे देखते हैं. ये फूल कैसा दिया आपने गोभी का. और ये काय म्हणतात दुधी भोपया कैसा दिया. दुधी भोपया. अब सुषमा तेरे लौकी म्हणतात हिंदीत. हाँ लौकी अपना दूधी भोपया. हाँ वो भी डाल दो. मेरे दो डाल दो. तू लेगी क्या दूधी भोपया. नाही बाई माझ्या घरी भोपया नाही खात बाई कोणी. मी नाही खाते. मी फुलगोबी घेतो ना. आणि ते मिरच्या त्याचा भाऊ पाववर. माय बाई ढोबळी मिरची आहे का, ते भी करता बरं पाववर. वो शिमला मिर्ची बोल रही है. शिमला मिर्च. हाँ वो मुझे भी करना. मुझे एक किलो करना. हाँ मेरे घर बहुत ज्यादा लगता है सब्जियाँ. हाँ हम सलाद खाते हैं ना. हाँ तो एक किलो शिमला मिर्च करना. ज्योती त्याला शिमला मिर्च म्हणतात. डोबळी मिरची वाले काही भी कुठे इम्प्रेशन डाउन करते बाई. हाँ भैया वो सांबार है ना, वो सांबार भी देना. लेकिन उसका मैं आपको रुपया नहीं दूंगी. नहीं इतना सारा सब्जी ली ना, तो उस पे फ्री देना वो. अरे ताई फ्री नाही पुरत, महाग आहे. भाऊ मला सांबाराची एक गड्डी कर जा. केवढ्याची आहे गड्डी. 20 रुपयाची. हा मग मला 2 गड्ड्या करा मग. मेथी आहे का, मेथीची गड्डी, पालकाची गड्डी. आहे ना ते तिकडून आहे ताई, घ्या तुमच्या हाताने घ्या. क्या हे सांबार तो मुफ्त ही मिलता है ना. दे दो मुझे भी दे दो थोड़ा सा. और वो क्या है वो पालक है ना, पालक तो पालक की एक जुड़ी डाल दो मेरे सब्जी में. हाँ आपके पास थैला होगा ना. हम थैला नहीं रहे. हम मार्केट में आए थे, जाते वक्त ऐसा लगा चलो सब्जियां लेके जाएंगे. मुझको सब्जियां लेनी आती है ना. मैं बाजार में हमेशा आती हूँ सब्जियां खरीदने में. हमारे घर वालों के साथ. हाँ मेरे घर वाले है ना, वो हमेशा पीछे रहते हैं. आगे मैं ही होती हूँ सब्जियों लेने में या फिर फल फड़ावर लेने में. हाँ मैं, और जो किराना लेते हैं ना हम, हाँ वो भी मैं ही लेती हूँ. हाँ मेरे घर का आदमी पीछे रहता है, उसको ज्यादा भाव नहीं करना आता. हाँ मुझको आता है ना, तो सब काम मैं ही करती हूँ. अच्छे से लगाना भैया भाव. हाँ काय
सुषमा ते भाऊ मराठीत बोलून राहिले चांगले दुका आले ते तालतोडी हिंदी लावून राहिली तो अर्ध मराठी अर्ध दुधी भोपयान जुडी डाल देना सतत हसा करतात ते हसतात ना ते भाजीपाल्यावाल्या सांग काय तुला हिंदी बोल लागते ना मराठी बोलून राहिला माणूस साजरा माय हा आपल्या याचा आहे ना चांदूरचा माणूस होय ना हा आहे ना भाऊ तुम्ही चांदूरचेच व्हा ना हो ताई आम्ही हमेशा येतो ना माघारच्या बोवातले तुम्ही साजरे ओळखता हो असं काय मी मला घरचे ओळखत असतील हो मी तर हमेशा येतो बाजारात दर 8 दिवसा मीच असतो हो मग काय तर माय घरी माल्याशिवाय पानच नाही हालत ना हा माणूस मला पुढे घातल्याशिवाय एक काम नाही करत हो भाजीपाला आण म्हटलं की चाल म्हणते तूच संग किराणा चाल तूच संग काही असलं तेल माहिती आहे ना हे 2-2 रुपये वाचवते हो मी भाव करतो हे करतो तर फरकच पडते ना हा म्हणजे कसं फरक पडते ना लय फरक पडते ना माय बाई म्हणून तर मागाचा भाऊ हमेशा मध्ये जाणते संग घे ते भाजीपाला मोजून राहिले भाऊ घे बाई चल बाई घरी बरं आता बाय कसे इंग्रजीत बोल तुम्ही ते संग हाऊ मेनी रुपया इन ऑल सब्जी अलग अलग डिवाइड करना हिशोब शीज हिशोब डिवाइड डिफरेंट माय अलोन आय मनी मी पेड यू मनी सी पेड काय बाई कुठून दोरबुद्धी सुचली नाही सुषमा सांगा बाजार आली हो मी हासाच करते बाई हे नाही रा मी म्हणतो येत नाही आपल्याला तर काय आपला हसा करा लागते सरका आपल्या भाषेत बोला पाहिलं की नाही कसा बरोबर भाव करतो मी हुशार माणसाचं अलगच राहते माई सासू बी तो सारखीच भेटे हो माई सासू तर कोईच बजरा गिजरा येत नाही मागच्या बारी त्या कमलाला आणलो होतं काहीच कोयत नाही बाई तिले काहीच माहित नाही ना काही समजत नाही काहीच नाही हो माय बाई दुकानदार संग बोलणं येत नाही तिले मग म्हणे बाई तुम्ही करा ना भाऊ ताई तुम्ही करा ना भाव म्हणलं काय माय याच्यासाठी वापरेल माणूस पाहिजे हो अव जा या लागते कुठी समजते मग करा लागते केल्याशिवाय येते का बोलल्याशिवाय येते का हा आता मी शिकेला होतो भागणारा तू बी बोलत जाय भाव करत जाय हा तुला समजते असं मागं राहू नये आलं पाहिजे बाईच्या जातीला सगळंच आलं पाहिजे हा 5 रुपयाची भाजी तर घेता आली पाहिजे नाही काय तर आता मी 5 लाखाचा सौदा करतो हो मग नॉलेज आहे ना आता तेवढं तुला नाही जमणार पण तू कमीत कमी 5 रुपयाचा समार हे बेठी पालकाची जोडी हा घरचं काय 200-400 रुपयाचा किराणा आणणं एवढं केलं पाहिजे हा मासंगी येत जाय हमेशा बाजारात मी पाय कशी तुला ट्रेन करतो मावानीच डिफरेंट कैरी बैग में डाली ना सब्जी हाँ वो डिफरेंट घर में जा रही है हाँ कुठून दुर्बुद्धी सुचली बाई या सुषमा संग आली मी कान पिवला बाई डबल सुषमा संग बाजारात येतच नाही काय बाई उन्हाळ्याचा तर इतका धुळला येते ना लस धुळला येते बाई उन्हाळ्याचा खरं ना किती काही झाडा सकाळी झाडलं तरी संध्याकाळी लागतं तसंच मी म्हणत झाडाचं कामच नाही पडणार सकाळी झाडलं एवढा नळ आलता तर पाणी टाकलं पण तरी बसाच्या तसंच धुळला येते बाई आजी रिद्धी झोपली का हा कोण व माय बाई व बाई रिद्धी तिच्या आत्याच्या घरी गेली हो बाई आत्याच्या घरी गेली का तिच्या अरे कधी येते मग संध्याकाळी येते का हा नाही हो बाई येत नाही आज मुक्कामी आहे तर ती तिच्या आत्याच्या घरी गेली आता एकुलती एक आत्याले भाशी आता येऊ देते का तिची हा मग पोरीला तसं असतं पहिलं रिकायला करायचा तू खेळायला बोलायला आलती तिले नाही असं का नाही बाई रिद्धी घरी नाही बाई हा आम्ही खेळून आलो ना म्हणून मग रिद्धीला बोलवायला आली होती रिद्धी सकाळी पण आली नव्हती ना काल गेली का ती काल संध्याकाळी नव्हती खेळायला आम्ही इथंच तर खेळलो फुगडी अबाई काल दुपारूनच गेली ते हो माय लय गमून राहिलं म्हणजे येतही नाही म्हणते लागे हो फोन लावता आता मी आता लागे लेकरं बाहेर गेले कपडे घ्यायला नेलं तिच्या आत्यानं मग ड्रेस घ्यायले तर बाहेरच होते सांगे आम्ही बाहेर येला म्हणे आज येत नाही ते अरे हो का मला एकच जण पाहिजे होता खेळायला आता जाते मम्मी बघते कोणाला नेते आजी हा ऋषी दादा आहे का मग ऋषी दादाला सांग ना आमच्यासोबत खेळायला मग तोही गेला ना मग काय तर 2 जण गेले ते 2 जण गेले सांगच गेले अरे ऋषी दादा पण गेला का जाऊ द्या लेकराच्या ना लेकरू येते नाही तर लेकरू येत नाही आपण बसेल असलं तरी लेकर चालले जातात आता बाय बरं रिद्धी आहे ऋषी आहे त्याला गे लेकर खेळायला बोलायले गेले त्याले खरंच बाई लेकरानं घर कसं गोकुळावानी भरे राहते दन असते हल्ला हल्ला काय बाई भरल्यासारखं होते घर आम्ही दोघं बुडाबुडी एक कोपऱ्यात एक आणि एका कोपऱ्यात एक ना शेजाऱ्याचं लेकरू येत ना काही नाही पायवर आता 2 दिवस झाले लेकर येलाय तर बाबा साऱ्या गावातले लेकर खेळायला जमा करतात लेकराचं अलगच राहते बाई आले का लेकर आताच्या घरून नाही हो बाई आताच्या घरून नाहीत आले
आज तर माय बाई ते बाहेर गेले कपडे घ्यायला नेलं रश्मीने तेले हो माय बाई हो का आता डरेस घेऊन ना लेकर आता आले पहिल्यांदाच गेले ना तिच्या घरी नाही याच्या पहिले गेलते पण असेच उभ्याच गेलते हो काऊन गेले 12 वाजता निघाले आता राहिले गेले तर मुक्कामी जशी तर होताही अगदी गेलते तर मापुरीन तेले भातकं दिलं तर आता म्हणे आई भातकं नाही दिलं लेकराला ड्रेस घ्यायलाच आणलं म्हणे आणि ड्रेस घेतला की कसं तिच्या मायली दिसते आणि लेकरं घालतात तर कोणी विचारते कोणाच्या घरचा आहे आत्याच्या घरचा आहे पैसे का दिसतात का हा माय बाप खिशात घालून घेतात पैसे काय लेकराला दिसतात ड्रेस घेतला तर कसं कोणी म्हणते कुठचा आहे व आत्याच्या घरचा आहे व तर ड्रेसच घेतो म्हणे आई या बारीन लेकराले म्हटलं घे जायलाच आहेत हो मी फोन लावता तर म्हणे आम्ही बाहेरच येलाव म्हणे रश्मीने तसंही भाषेचा हरिकच आहे मग आता काय तुम्ही दोघं जा रसमारी मुक्कामी आहे का लागे बहिणीच्या घरी नाही तू आलता ते त्याला माय अचानक ती काय पाठवा लागलं बाई मग त्याचा लॅपटॉप होती होता तर मग तो आला मग लेकराला तिथेच ठेवतं आता गेला जसा पण आता लेकरं म्हणतात आम्ही येत नाही सांग हो ते त्याला बाई फोन आला त्याच्या कंपनीतून ते काही पाठवा लागलं ते त्याच्या लॅपटॉपवर होतं आता तो एका दिवसासाठी गेला रश्मीच्या घरी काय ते ढप्तर संगणीन ते ढप्तर त्या नव्हतीच ठेवतं तर मग बाई आला माय पोत धावत ते पाठवलं बाई ते काय आता नोकरीवाल्याचं काय घरनीत राहते का व जरा सुट्टीवरी असलं तरी बाई जरा पुदाला पाडून घेतात बाई हे कंपनीवाले काय सुखानं राहू देत नाही ते रे पगार देतात पण सारा कस काढतात बाई रगतच पेतात हो मायनीरा मुसक आलं पोरग होती 2 दिवस तर मोकळं तर नसतेच हमेशा ते लॅपटॉपचे बटन दाबते माय बाई कायशी मेल पाठवा लागतात कायचं माहिती काय ईमेल पाठवा लागतात काय माय बाई निरा आणि नोकरी करायला लागते तर त्याचं हायच माय पगार कमावणं का तोंडाची गोठ आहे का तसं राजकुमारला काय कमी आहे मायावती एवढा मोठा बापानं बंगला बांधून ठेवला एवढं मोठा जमीन जुमला आहे हा तर ती त्यानं साजरं बांधलं म्हणताना बांधेल घर आहे त्याचं साजरं स्वतःच आहे ना आता तिने मग स्वतःच आहे ना माय बाई हो आता तुम्हाला खर्च लावला ना घराले हो स्वतःच आहे खर्चही लावला लागे एका इकडे प्लॉटही घेऊन ठेवलाय हो लय स्वतःची त्यानं लय कमाई केली हो